राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय। बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर। वाळवा तालुक्याच्या सुपीक मातीत उभ्या राहिलेल्या सहकाराच्या दोन कथा आज राज्यभर चर्चेचा विषय ठरत आहेत। एका बाजूला राज्यात आदर्श मानल्या गेलेल्या हुतात्मा सहकारी साखर कारखान्याभोवती घरातूनच उठलेलं वादळ आहे, तर दुसऱ्या बाजूला राजाराम बापू कारखान्याच्या रूपाने सहकार विकास आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा दीपस्तंभ अधिक तेजाने उजळताना दिसतोय। गेल्या 2 दशकांपासून हुतात्मा कारखान्याच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळणाऱ्या वैभव नायकवडी यांच्यावर त्यांच्या स्वतःच्या कुटुंबियांनीच भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करत राजीनाम्याची मागणी केली आणि संपूर्ण वाळवा तालुका या संघर्षाने हादरून गेला। सत्ता, सहकार आणि साखर कारखानदारी भोवती फिरणाऱ्या या संघर्षाने अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण केले, कारण सहकारी केवळ संस्था नसते, ती हजारो शेतकऱ्यांच्या आशा अपेक्षांची जीवनवाहिनी असते। कारखाना म्हणजे केवळ ऊस गाळप करणारा उद्योग नसतो, तर तो गावागावातील चुली पेटवणारा, शेतकऱ्यांच्या डोळ्यातील स्वप्नांना आकार देणारा आधारबळ असतो। अशा वेळी याच वाळवा तालुक्यात राजाराम बापू कारखान्यानं मात्र विकासाचा, विश्वासाचा आणि प्रगतीचा नवा इतिहास लिहिलाय। राज्याचे ज्येष्ठ नेते राजाराम बापू पाटील यांनी संघर्षाच्या धगधगत्या भट्टीतून साखराळी इथं सहकाराचा जो दीप प्रज्वलित केला, तो आज हजारो घरांचं भविष्य उजळवणारा सूर्य ठरलाय। आपल्या दूरदृष्टीने त्यांनी केवळ कारखाना उभारला नाही, तर संपूर्ण तालुक्याला सुजलाम सुफलाम करणारी विकास गंगा वाहती ठेवली। याच परंपरेचा वारसा पुढे नेत आमदार जयंत पाटील यांनी सहकार क्षेत्रात एक वेगळीच उंची गाठली। साखराळे, वाटेगाव, सर्वोदय आणि जत अशा 4 कारखान्यांच्या माध्यमातून त्यांनी राज्यातील साखर कारखानदारीत स्वतःच एक वेगळा ब्रँड निर्माण केलाय। आज राजाराम बापू हे नाव केवळ साखरेपुरतं मर्यादित राहिलेलं नाही, तर ते आधुनिक शेती, तंत्रज्ञान, शेतकरी कल्याण आणि प्रगतिशील विचारांचं प्रतीक बनलंय। विशेष म्हणजे बदलत्या काळाची चाहूल सर्वप्रथम ओळखून कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI वर आधारित शेतीचा प्रयोग धाडसानं राबवणाऱ्या संस्थांमध्ये राजाराम बापू कारखान्याचं नाव अग्रक्रमानं घेतलं जातं। जग डिजिटल युगात झेपावत असताना शेतीही आता पारंपरिक चौकटीत अडकून राहिलेली नाहीत। मोबाईलवरील एका क्लिकवर शेतातील मातीची माहिती, हवामानाचा अंदाज, पाण्याची गरज, खतांचं प्रमाण आणि रोगांचा इशारा मिळवून देणारं AI तंत्रज्ञान आता शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचू लागलाय। राजाराम बापू कारखान्यानं भागातील शेतकऱ्यांना AI आधारित शेतीकडे वळण्याचं आवाहन केलं। त्यासाठी विशेष मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि तांत्रिक सहाय्य उपलब्ध करून दिलं जातंय। ऊसाच्या प्रत्येक फुटात विज्ञानाची जोड देत एकरी 125 टन ऊस उत्पादन हे महत्वाकांक्षी स्वप्न त्यांनी डोळ्यासमोर ठेवलंय। माती परीक्षणापासून ते ड्रोनद्वारे फवारणी, सेन्सरच्या मदतीनं सिंचन व्यवस्थापन, हवामान विश्लेषण, पीक नियोजन आणि रोग नियंत्रणापर्यंत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याची दिशा शेतकऱ्यांना दिली जाते। AIच्या साहाय्यानं शेती म्हणजे केवळ उत्पादन वाढ नव्हे, तर शेतकऱ्यांच्या आयुष्याला नवी दिशा देणारी क्रांती आहे, असा विश्वास राजाराम बापू कारखाना निर्माण करत आहे। शेतकऱ्यांच्या हातातील कोयत्याला आता तंत्रज्ञानाची ताकद लाभू लागली। पारंपरिक अनुभव आणि आधुनिक विज्ञान यांची सांगड घालत स्मार्ट शेतकरी घडवण्याचं कार्य या कारखान्यानं सुरू केलं। त्यामुळेच आज अनेक तरुण शेतकरी पुन्हा शेतीकडे आशेनं पाहू लागले। राज्यातील इतर कारखान्यांच्या तोडीस तोड ऊसाला दर देताना कमी किमतीत खतं, बियाणे आणि औषधं उपलब्ध करून देत राजाराम बापू कारखान्यानं शेतकऱ्यांच्या विश्वासाचं नातं अधिक घट्ट केलं। 4 युनिटच्या माध्यमातून लाखो टन साखरेची निर्मिती करताना त्यांनी सहकार क्षेत्रात आर्थिक बळकटीसोबत सामाजिक जबाबदारीही जपली। सर्वात महत्त्वाचं म्हणजे जिथं अनेक सहकारी संस्थांमध्ये सत्ता, संघर्ष आणि गटबाजीचं राजकारण पाहायला मिळतं, तिथं राजाराम बापू कारखान्यानं आजपर्यंत बिनविरोध निवडणुकीची परंपरा कायम ठेवली आहे। हा केवळ योगायोग नाही, तर विश्वास, पारदर्शकता आणि विकासाच्या राजकारणावर उभारलेला जनाधार आहे। कारखाना म्हणजे एखाद्या तालुक्याचं आर्थिक हृदय असतं। तो धडधडत राहिला तर हजारो शेतकरी, कामगार, व्यापारी आणि त्यांच्या कुटुंबाच्या संसाराला बळ मिळतं। त्या अर्थानं पाहिलं तर आमदार जयंत पाटील यांनी उभारलेले हे 4 कारखाने म्हणजे लाखो कुटुंबाच्या आयुष्यात आशेचा दिवा पेटवणारं विकास मंदिरच ठरलंय। आज वाळवा तालुक्यात एका बाजूला आरोप प्रत्यारोपांचं राजकारण धुमसत असताना दुसऱ्या बाजूला राजाराम बापू कारखाना AI आधारित शेती, आधुनिक तंत्रज्ञान आणि सहकाराच्या बळावर भविष्याचा नवा मार्ग दाखवतोय। सहकाराच्या भूमीतून उगवलेली ही विकास गाथा आता केवळ तालुक्यापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर ती संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रेरणेचा नवा अध्याय ठरतेय। राजकीय घडामोडींचा सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर। आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत।